श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मुलींच्या हट्टामुळे मला आज संध्याकाळी मुलींना गावात घेऊन जावं लागले. तर ते कशामुळे हे तुम्हाला सांगतेच. तर इथे मग सकाळी छान अशी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आज होता सुट्टीचा दिवस, पण मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून इडली केली होती. इडली आणि चटणी छान सगळ्यांनी एन्जॉय केली. तोपर्यंत मी बदाम वगैरे खाऊन घेतले आणि बाकीचे राहिलेले कामं करून घेतली. नंतर मला दुपारच्या टायमाला ब्लाऊज शिवायचं होतं. तेवढ्यात माझ्या बहिणीची मुलगी आली. तिच्यासोबत गप्पा मारत मारत आम्ही टाईम स्पेंड केला. संध्याकाळच्या टायमाला काही गप्पा संपायला तयारच नव्हता. चहाही घेतल्या, गप्पाही मारल्या. काही ती तिचं सांगत होती, काही आमच्या गोष्टी सांगणं चालू होत्या. असं आमचा सगळा वेळ निघून गेला आणि लागली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. सकाळी इडली झाली म्हटल्यावर संध्याकाळी डोसे करायचे होते. त्याच्यासाठी आलूची चटणी वगैरे करून घेतली. पण मुलींचा हट्ट होता, चाल मावशी 2 दिवसावर रक्षाबंधन आलं, चल गावात जाऊन येऊ. म्हणून त्यांच्यासोबत गावात गेली आणि त्यांना पाहिजे तशा राख्या घेऊन घेतल्या. तर कुंजला हाऊस होती अशी लाईटाची राखीची, तर तीच इथं मी बघितली. नंतर मी कोणत्या राख्या घेतल्या हे तुम्हाला मी नंतर सांगतेच. तर एका दुकानावर न राख्या घेता त्यांनी मला 2-3 दुकानं फिरवलं आणि एका दुकानावर म्हटलं आता पटकन फायनल करा आणि चला, कारण की बरीचशी संध्याकाळ झाली होती. नंतर राख्या घेऊन आम्ही घरी आलो आणि गरमागरम सगळ्यांना असे डोसे करून खाऊ घातले. त्यांनी छान एन्जॉय केले. नंतर होता माझा नंबर, तर माझ्या बहिणीच्या मुलीने माझ्यासाठी गरमागरम डोसे केले. याच्यासाठी मुलगी घरात हवी. मोठी जशी मोठी होते तशी ती आईची मावशीची काळजी घेते. तुम्ही या मताशी सहमत आहे का हे मला नक्की सांगा.